नाही, शेती करतो तो, मोहोळचा आहे तो. इकडे त्याची आजी आहे, आजीकडे यायचा तो आधेमध्ये इथं कल्याणी नगर. हे आता आमच्या 4-5 महिन्यापासून सुरू होतं ट्रेनिंग देणे सर्वांच्या. आता आज सक्सेसफुली रोलआउटही झालेला आहे. टीमनी त्याच्या इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशनच करणे सुरू केलेलं आहे. हे एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. आता ते इवन फॉर अस आताही मर्डर म्हणजे 302च येत आहे. आता नाही ते 103 हे यायला वेळ लागेल. आणि ते कॉपी पेस्टचा जमाना आपण बघतो आपल्याकडे पण काही चुकवतात, म्हणजे आमच्याकडे पण चुकवतात बातम्या. कॉपी पेस्ट करताना अशा वेळी नवीन कायद्यामध्ये आत्मसात करताना आता हे आणखी केअरफुल राहायला पाहिजे. आता सर्व ठिकाणी ठाणेदार लोकांनी त्यांच्या ACPsनी स्वतः बसून डायरी अंमलदारांच्या टेबलवर ठेवलेलं आहे, चिपकून ठेवलेलं आहे, बॅनर बनवून ठेवलेलं आहे, लॅमिनेट करून ठेवलेलं आहे. अगोदर 324 होतं, आता या आहेत. अगोदर 506 होतं, इथं 351 आहे. असा बनवून ठेवलेला आहे. सो इनिशियल स्टेजेसला जरा व्हेरीफाय करून करावं लागेल. अँड वन्स फोर्स यूज टू झाल्यानंतर देल बी एक्सपर्ट्स. थँक्यू. हो जी. नाही, जे विटनेस प्रोटेक्शन जे आहेत ते ऑलरेडी विटनेस प्रोटेक्शनच्या कोर्ट दिलेल्या गाईडलाईननुसार प्रोटेक्शन आहेत. यात इंडिव्हिज्युअलवर पिन ना करता जे डिजिटल एव्हिडन्सेस तुम्ही गोळा करून ठेवा ते खोटं म्हणणार नाही. आज जे घेतलेलं आहे, आज अपलोड केलेलं आहे तेच शेवटपर्यंत असणार आहे. त्यामुळे कोणी इंडिव्हिज्युअलवर याची जबाबदारी ना ठेवता आजच संबंधित टीम आला, पोलीस स्टेशनचे वेगळं आहे, न्यूट्रली पंच वेगळा आहे आणि FSLच्या टीम वेगळा आहे. हे तिघांच्या अपलोड करून मॅजिस्ट्रेटला आजच ते अपलोड झालेलं आहे. सो त्यामुळे 164 आता नाही आहे, बिकॉज CRPC गेलं. सो नाही, इनफॅक्ट सो आता हे आता अगोदर 164 केलं तर जे विश्वास आहे मॅजिस्ट्रेट समोर झालेला म्हणून हे रेकॉर्डेड लाईव्ह असा म्हणू शकेल आम्ही. हो, सो एक्झॅक्टली. आणि कस्टडीबद्दल पण काही कन्फ्युजन आहे. म्हणजे यात 40 दिवस कस्टडी आहे वगैरे वगैरे, तसं नाही आहे. जे 2 आठवड्याचा कस्टडी होते 15 दिवसाचे तेच आहे. पण आता काय आम्ही जे डेफर करत आहेत ना त्यानुसार आता डेफर करू शकेल. वी कॅन टेक इट लेटर. आत्ता गरज नाही आहे, पुढच्या टाइमला येणार आहे तेव्हा तोपर्यंत आम्हाला हक्क आहे. EFIR यात असा दिलेला आहे, त्यांनी जे कबर दिलेलं असतं तर कोणीही कंप्लेनंट आहे माहिती दिलं तर त्यावर आम्ही चौकशी सुरू करायची स्टेशनरी एंट्री करून. 3 दिवसाचा वेळ आहे. त्यात 3 दिवसात कंप्लेनंट येऊन ते FIR रजिस्ट्रेशनच्या प्रक्रिया सुरू करून पुढे करायची, तसा दिलेला आहे. आणि 0 FIRचं पण सिस्टम चांगला केलेला आहे. आता दाखल होईल गुन्हे आणि से फॉर एक्झाम्पल इथं दाखल होत आहेत, मोहोळचा केस आहे, इथं 0 FIRला आम्ही दाखल करून आपोआप ट्रान्सफर होणार आहे ते ऑनलाईन. आणि इकडच्या ठाणेदारांच्या मेसेज, इकडच्या FIRच्या डिटेल्स मोहोळच्या इन्स्पेक्टर जे कोणी आहेत पोलीस स्टेशन इन्चार्ज त्यांच्या मोबाईल नंबरवर आपोआप जाईल. या ठिकाणीचा केस, विजापूर नाकाचा केस तुम्हाला मोहोळला आता ट्रान्सफर होणार आहे, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन सुरू करा म्हणून. सो ते सर्व ऑटोमाइज करून आपलं CCTNSला पण अपग्रेडेशन आलेले आहेत. आणि ते त्याच्या CAS जे म्हणतात कोर सॉफ्टवेअर तेही अपग्रेड झालेलं आहे. आणि जे साक्ष म्हणून वेगळं ॲप एक आलेलं आहे ते ऑडिओ व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वगैरे, हे सर्व गोष्टी टेक्निकली जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते पॅचअप करण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हे एक नवीन सिस्टम आलेलं आहे. फक्त बुक्स बदललेले आहेत ते बघून तुम्ही कलम चेंज करायचे असा विषय नाही आहे. त्याच्या ऑपरेशनसाठी पूर्ण टेक्निकल सपोर्टही पाहिजे, त्याच्या हार्डवेअर सपोर्टच पाहिजे. तर ते सर्व गोष्ट आता इनिशिएट केलेल्या आहेत. आणि
येणाऱ्या आता जस्ट रोल आउट झालेला आहे. सो येणाऱ्या काळामध्ये ते आणखी अपग्रेड होईल आणि जे काही कमतरता दिसत आहेत आणखी आता फॉर एक्झाम्पल 4 मिनिटाच्या हो, 4 मिनिटाच्या सो आता जे अपलोड करत आहे ते 4 मिनिटाच्या व्हिडिओज आम्ही अपलोड करायचे. मॅक्सिमम 4 मिनिटच्या लिमिट आहे. ते भविष्यात तेही क्लिअर होऊन जाईल. आम्हाला पूर्ण प्रक्रिया जेवढा आहे तेवढं करायची किंवा ते लाईव्ह रेकॉर्ड पण होण्याची शक्यता आहे. सो हे सर्व इम्प्रूव्हमेंट भविष्यात होईल. छोटी गोष्ट आहे, जे आज सकाळी 00 वाजता जे आहे म्हणजे 1 तारीख सकाळी 12:01 पासूनचे जे आहे ना ते सगळं BNS कायद्या अंतर्गत दाखल होईल. आता काल मोटरसायकल चोरी झालं, फिर्यादी आज आलं, अशा परिस्थितीत ते IPC मध्ये दाखल होईल. गुन्हा जेव्हा घडलं होतं तेव्हा जे कायदा लागू होतो त्यानुसार दाखल होईल. हे आज सकाळीच्या म्हणजे लेट नाईट म्हणजे आज अर्ली मॉर्निंग VRsच्या आहे, त्यामुळे ते BNS ला दाखल झालेलं आहे. आता सदर बाजार पोलीस स्टेशनला एक कंप्लेनंट आज सकाळी आलं होतं. कालच्या 363 केस आहे, मुली मिसिंग म्हणून ते 363 ला आम्ही दाखल केलेलं आहे मायनर म्हणून, पण ते IPC अंतर्गतच दाखल केलेलं आहे. बिकॉज कालच्या घटना आहे. तर ते आता उद्या पुढच्या 3-4 दिवस ते कन्फ्युजन राहील. गुन्हे जेव्हा घडलं होतं तेव्हा जे कायदा लागू होतो त्या अंतर्गत दाखल होईल. पण आजपासून सर्व प्रोसिजर जे आहे ते CRPC नाही BNSSच आहे. जरा उशिरा झाला, सॉरी अगेन. BNS बद्दल अवेअरनेस पण होईल आणि घटनास्थळ पाहणी केली की फॉरेन्सिकची टीम जी आली होती त्यांनी पहिल्यांदा सगळं घडत होतं. कशा पद्धतीने नवीन कायद्यानुसार तपास सुद्धा होणार आहे आणि आजच्या केस सांगत आहे फॉरेन्सिकची टीम येईल, तपास झाला पुढे कोर्टात जाईपर्यंत कशा पद्धतीने होणार आहे? जास्ती टेक्निकली न जाता मी जे पब्लिकला गरज आहे त्यानुसार सांगतो. आता पोलीस डिपार्टमेंटच्या दृष्टीने बघितलं तर कन्व्हिक्शन वाढविण्यासाठी जे काही लूपहोल्स होतं ते कव्हर करण्याचा प्रयत्न झालेला आहे, सुरू केलेला आहे. यात आता आम्ही जे ऑन द स्पॉट व्हिडिओ शूटिंग करून ते आजच ते क्लाउडला अपलोड होणार आहे. तर ते क्लाउडला अपलोड केल्यानंतर जे URL मिळत आहे आम्हाला ते URL आम्ही पंचनामाला लिहायची. सो आता काही ठिकाणी पंचफितूर झालं म्हणून कन्व्हिक्शन मिळत नाही. सो ते आता यापुढे ते प्रक्रिया होणार नाही आहे. ते समोर दिसत आहे आणि त्याच दिवशी ते अपलोड झालेलं आहे, क्लाउडला सेव्ड आहे आणि ते URL आम्ही इथं पंचनामाला ठेवलेलं आहे आणि ते मॅजिस्ट्रेटला पण ते व्हिडिओ जाणार आहे. आणि जेव्हा ते भविष्यात जेव्हा कोर्टात ते हिअरिंगला येईल तेव्हा या URL तुम्ही टाईप केलं तर ते व्हिडिओ दिसणार. तेव्हा कोणी पंच असो किंवा इतर कोणी संबंधित व्यक्ती असो, तसं मला माहीत नाही, मला आठवण नाही किंवा मी नव्हतो असा म्हणण्याचा संदेश नाही आहे. आणि FSLच्या इमिडिएट त्यांचे वेगळं रिपोर्ट आहे तेही ऑन रेकॉर्ड येत आहे. सो यानुसार जे टेक्निकल एव्हिडन्सेस आहे ते आणखी बेटर अप्रिशिएटेड राहील ड्युरिंग द कोर्स ऑफ हिअरिंग ऑफ द केस. सो यामुळे कन्व्हिक्शन जे विक्टिम पार्टीला न्याय मिळाला पाहिजे आणि जे अक्युज्ड जे आहे आरोपी आहे त्यांना दंड मिळाला पाहिजे. ते त्याचा एक इंटग्रेटेड BNSS आणि साक्ष अधिनियम तिन्ही इंटग्रेटेड पद्धतीने हे एंड ऑफ द डे पब्लिकला चांगला सर्व्हिस मिळाला पाहिजे, पीडितला न्याय मिळाला पाहिजे, त्यानुसार यांचे ऑपरेशन राहील. नागेश तो नर्सरीमध्ये कामाला आहे, तो की जे मिळेल ते काम करतो, म्हणजे असं कुठं काही जॉबला नाही, मजुरी काम करतो. नाही, गुन्हेगारी बॅकग्राऊंड नाही आहे. हो, दोघेच होते, नव्हते. हे जे प्रश्न जे आहे ना, जे ब्रांच क्वेश्चन्स आहे ते आणखी इतरात कोणाच्या सहभाग होतं का किंवा यांनी अगोदर काही प्लॅनिंग केलं होतं का, अशा विषय आता इंट्रोगेशन दरम्यान क्लिअर होईल. आता जे ताब्यात घेतलेले आहे आणि हे BNSS अंतर्गत आता केस दाखल झालेले आहे, त्यामुळे आता
नेहमी मी आपल्याला असं क्राईम रिलेटेड केस जे डिटेक्टेड आहेत त्यात ब्रीफ म्हणजे करत नाही, ते लोकल लेवलला होत आहे. BNS लागू झाल्यानंतर मोठा इन्सिडेंट आहे आणि ते BNSSला दिलेल्या प्रोसिजरनुसार ताबडतोब FSL टीम तिथं पोहोचलं. ऑडिओ व्हिडिओग्राफी मध्ये पंचनामा झालेला आहे आणि त्याचे अपलोडिंग झालेलं आहे. हे सगळं गोष्ट आता आज पहिला दिवस आहे आणि तरी टीमनी व्यवस्थित ते केलेलं आहे. त्यामुळे मला वाटलं हे आपल्या मार्फतीने पब्लिकला पण कळेल. आतापासून नवीन कायदा लागू झालेला आहे आणि त्याच्याप्रमाणे कारवाई करायची आहे म्हणून ते पब्लिकला कळेल. म्हणूनच मला वाटलं आपल्याला वैयक्तिक ब्रीफ करू म्हणून.